नमस्कार, मी हनुमंत भोसले. केज शहरातील मुख्य महामार्ग आणि इतर काही भागातील तसेच शासकीय जागेवरची अतिक्रमणं नुकतीच काढण्यात आली. निश्चितच जी अतिक्रमणं शासकीय जागेत असतील आणि ज्याच्यामुळं सामान्य जनतेला ज्याचा त्रास होतोय किंवा वाहतूक आणि रहदारीला ज्याच्यापासून त्रास आहे अशी अतिक्रमणं नक्की हटवली पाहिजेत. परंतु यानंतर प्रश्न उभा राहतो तो केज शहरातील त्या लोकांचा ज्या लोकांकडं सध्या स्वतःच्या रोजीरोटी कमवण्यासाठी जी काही छोटे मोठे व्यवसाय ते करतात त्याच्यासाठी कुठेही जागा नाहीये. केज नगर पंचायतकडं स्वतःच्या मालकीची कुठेही अशी जागा नाहीये ज्या ठिकाणी केज नगर पंचायत स्वतःच्या मालकीचे गाळे काढू शकेल आणि या सर्व लोकांना, गरजू लोकांना देऊ शकेल. त्यामुळं दरवेळी हे सगळे गरजू लोक मुख्य महामार्ग असेल किंवा इतर काही शासकीय ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत जिथं आपला व्यवसाय करता येईल तिथं ते बसतात आणि दर 2-3 वर्षानंतर ही अतिक्रमणं हटवली जातात. मी पुन्हा सांगतो, अतिक्रमण हटवण्याबद्दल कुठलाही आक्षेप घेण्याचं कोणी कारण नाही. मात्र असे लोक ज्या लोकांना आपल्या रोजीरोटी किंवा परिवार चालवण्यासाठी एक कुठंतरी छोट्या जागांची आवश्यकता आहे, त्याच्यात छोटे टपरीधारक आहेत, हातगाडेवाले आहेत, त्याचबरोबर इतर छोटे व्यावसायिक आहेत ज्यांचं केवळ 10 बाय 10 मध्ये आपले व्यवसाय चालतात. या लोकांना सध्या केज शहरात कुठंच जागा नाहीये. नेहमीच ते जे केज शहरातली विशेषतः मुख्य महामार्गालगत फलोत्पादन खात्याची जी जागा आहे त्या जागेच्या कडेनं ते बसतात. दरवर्षी ही अतिक्रमणं हटवली जातात. आता प्रश्न आहे की पुन्हा एकदा हे लोक, यांचे संसार, यांचं जगणं रस्त्यावर आलेलं आहे. आमची केज प्रशासनाला, तालुका प्रशासन असेल, केज नगरपंचायत असेल, यांना आमची विनंती आहे, या लोकांना व्यवसायासाठी जागा देणं किंवा त्यांच्यासाठी सुविधा देणं हे येथील केज तालुका प्रशासन असेल, तहसील प्रशासन असेल आणि विशेषतः नगरपंचायत प्रशासन यांचं आमच्या माहितीप्रमाणे कर्तव्यच आहे. मात्र असं होताना दिसत नाही. गेली अनेक वर्ष, मी म्हणेन काही दशक, या लोकांना नेहमीच परमनंट कुठल्या तरी जागेचं आमिष दाखवलं जात आहे. फलोत्पादन जागा जी आहे फलोत्पादन खात्याची, ही कशी आपण आता घेऊन तुम्हाला देणार आहोत असं प्रत्येक निवडणुकीत त्या लोकांना सांगितलं जातं आणि मग पुन्हा त्यांच्या तो जीवनाचा प्रश्न होतो आणि पुन्हा कधीच त्यांना जागा मिळत नाही आणि पुन्हा अतिक्रमणं उठवली जातात. कदाचित निवडणुकीच्या तोंडावर किंवा अलीकडे ही अतिक्रमणं उठवली जातात आणि मग हा मुद्दा निवडणुकीचा बनतो. कारण आता लोकांना पर्याय नसतो, कोणाच्या तरी आश्रयाला जाण्याची त्यांना गरज असते आणि मग त्यांना सांगितलं जातं की नाही नाही, तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करू किंवा मग फार तर आम्ही यांना फोन करू, त्यांना फोन करू किंवा अमुक खात्याला सांगू आणि त्यांना पुन्हा एकदा त्याच जागेवर बसवलं जातं आणि जणू त्यांच्यावर उपकार केलाय, आम्ही किती तुमच्यावर उपकार केला असं बी दाखवलं जातं. हे केजचं राजकारण आहे. दरवर्षी असंच केलं जातं. दरवेळेस जेव्हा अतिक्रमण उठतं तेव्हा या लोकांना बसण्यासाठी पर्यायी जागाच नसते. मग पर्यायानं ते कुठंतरी बसतात आणि मग हे राजकीय पुढारी त्यांना मदत करतात. मदत म्हणजे कसे म्हणतात ना, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतः तर काही करायचं नाही, पण जी काय आहे शासनाच्याच जागेवर पुन्हा त्यांना बसवायचं आणि शासनाला सांगायचं की ठीक आहे, आपला हस्तक्षेप करायचा आणि मग पुन्हा हे अशाच प्रकारचं अतिक्रमण करायला लावून पुन्हा लोकांचे संसार रस्त्यावर आणायचे, अशा प्रकारचा उद्योग केजमध्ये सुरू आहे. आमची आता केज प्रशासनाला आणि नगरपंचायतला विनंती आहे आणि केजच्या फलोत्पादन खात्यालाही विनंती आहे, हे करा आहे. फलोत्पादन खात्याची जागा ही एकतर मूळ मालकाला परत जाऊ शकते किंवा ती फलोत्पादन खात्याकडेच राहू शकते. हे 2 पर्यायाशिवाय आम्हाला तरी तिसरा पर्याय दिसत नाही. कारण यापूर्वी अनेक प्रयत्न झालेले आहेत. आम्ही स्वतः, आपल्याला इथल्या स्थानिक छोट्या व्यापारी संघटनेला माहिती, आम्ही स्वतः जेव्हा पिलाजी देशमुख वगैरे हे अध्यक्ष होते तेव्हा आम्ही सगळेजण मिळून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट लातूरला जाऊन घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं आम्हाला की ठीक आहे, याच्यात आपण लक्ष घालू, परंतु स्थानिक ज्या काही गोष्टी असतात, काही इंटरेस्ट नाहीये, कारण लोकांकडे बघण्याची काही दृष्टी नाहीये, त्यांनी मात्र हा प्रश्न नेहमी निवडणुकीपुरता कायम प्रलंबित ठेवला आणि म्हणून ही जागा भेटली नव्हती. आता आमची एकच मागणी आहे, ठीक आहे, आम्ही म्हणत नाही की लोकांना जे चुकीनं बसू द्या,
परंतु आता आम्ही फलोत्पादन खात्यालाच विनंती करणार आहे की रस्ता सोडून आणि आपल्या काही जागेमध्ये जास्तीत जास्त 15 फूट जागेमध्ये आपण आता या लोकांना तात्पुरतं परवानगी देऊन आणि ती अशा प्रकारचं लेखी परवानगी किंवा लेखी काही लिहून घेऊन की आम्ही तुमच्या जागेमध्ये तात्पुरता व्यवसाय करत आहोत, ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणाहून उठू, अशा प्रकारचं काही ना काहीतरी. कारण याच्यात पर्याय काढल्याशिवाय कुठलाही आता मार्ग नाहीये. कारण या लोकांच्या रोजीरोटी दररोजचं जीवन कसं भागायचं. आणि विशेष म्हणजे या जागा खरं तर फलोत्पादन खात्याची जागा, इकडं रोड आहे, तरीही या जागेवर काही धनदांडगे लोक अतिक्रमण करतात आणि त्या जागा किरायाने देतात. ही सिस्टम एक केजवासियानं बंद केली पाहिजे आणि याला सगळं केज पुढं आलं पाहिजे. कारण का असं जर झालं तर सामान्य आणि गरीब लोकांनी करायचं काय हा प्रश्न निर्माण होतो. कारण हे किरायेदार अगदी हजारो रुपये घेतात. 10 बाय 15च्या जागेला 10-10 हजार रुपये किराया घेऊन या जागा किरायाने दिल्या जातात आणि भरडला जातो तो खरा व्यावसायिक जो गरजू आहे, ज्याच्यावर माग कुटुंब आहे, तो नाईलाजानं का असत नाही शेवटी उदरनिर्वाहासाठी पोटा पाण्यासाठी अशा जागा भाड्यानं करतो आणि व्यवसाय करतो. आणि पुन्हा मग त्याला पुन्हा अतिक्रमण उठवलं की कुणी त्याची हमी घेत नाही ना. ज्यानं किराया घेतो त्याच्याकडून तो घेतो, तो म्हणतो आता काम संपलं. म्हणजे अशा प्रकारची ही ससेहोलपट म्हणू आपल्या या व्यावसायिकांची सुरू आहे. आमची एकच विनंती आहे पुन्हा एकदा, काय लेखी घ्यायचंय फलोत्पादन खात्यानं ते घ्यावं. मात्र या लोकांना आता बसवल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. हा, त्यांना स्ट्रिक्टली सांगा की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही. आले तर त्यांना लगेच त्या दिवशी त्यांच्यावर कारवाई करा. मात्र काही काळासाठी जोपर्यंत फलोत्पादन खातं त्याच्यामध्ये काही करत नाहीये तोपर्यंत अस्थायी स्वरूपात, आम्ही पुन्हा सांगतो, हे काही अतिक्रमण म्हणून नव्हे परंतु एक गरज म्हणून जर या लोकांना तात्पुरत्या अगदी लिहून घेऊन त्यांच्याकडून की मी तात्पुरता व्यवसाय माझा करतो आहे आणि तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी उठेन, अशा प्रकारचं लेखी त्यांच्याकडून बॉन्डवर म्हणलं तर बॉन्डवर लिहून घेऊन आम्हाला त्यांना जागा देणं म्हणजे आवश्यक आहे. त्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. नसता या लोकांचं आज जे जीवन जगणं मरणं हे रस्त्यावर आलेलं आहे. तर यासाठी आम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणेला विनंती करतो आणि तसंही आम्ही 1-2 दिवसामध्ये याबाबतचं एक निवेदन फलोत्पादन खात्याच्या कृषी विभागाला बी देणार आहोत आणि त्याचबरोबर केज तहसील कार्यालयाला देणार आहोत आणि त्याबाबत एक भव्य मोर्चा सुद्धा आम्ही काढून ही मागणी शासन दरबारी मांडणार आहोत. या ठिकाणी शासनानं जर याची दखल घेतली तर ठीक आहे, नाहीतर नाईलाजानं असत नाही. कारण जगणं हे जगणंच आहे. शेवटी ठराविक जागेमध्ये इकडं लोकांनाही व्यत्यय येणार नाही, वाहतुकीलाही काही होणार नाही. अशा विशिष्ट जागेमध्ये अस्थायी स्वरूपात का असत नाही या लोकांना व्यवसायासाठी जागा देणं. मग हातगाडे दररोजची रोज तिथं कुणी काही बांधकाम करणार नाही किंवा कुठलं काही स्थायी असं करणार नाही, असं त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांना जागा देणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी भव्य मोर्चाही आम्ही या लोकांच्या सहभागानं केज विकास संघर्ष समिती काढणार आहे. आम्हाला वाटतं ही एक अतिशय केजची गंभीर समस्या आहे. याच्यावर केजच्या सर्व लोकप्रतिनिधींनी, इथल्या प्रशासनाने आणि जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्या सर्वांनी या गोष्टीचा गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. नसता हे लोक आपल्या व्यवसायासाठी जाणार कुठं या प्रश्नाचं उत्तर तरी कुणीतरी द्यावं, एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.